मी वर्षा बोलते. आजकाल सर्वांचे लक्ष माझ्यावर. सगळेच आमदार मला खुणावत आहेत, कारण मी त्यांच्या मनात आहे. तसे माझे मूळ नाव वर्षा नाहीच. मग मला वर्षा नाव कोणी दिले? याचीच कहाणी मी आत्ता आपल्याला सांगणार आहे. ऐका तर. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारीमधील कृषी मंत्री स्वर्गवासी वसंतराव नाईक यांना 1956 साली डग बिगन हा शासकीय बंगला राहण्यासाठी देण्यात आला. बंगला तसा मुख्यमंत्री यांच्या सह्याद्री बंगल्यापेक्षा छोटा. सह्याद्री बंगलाचा दरवाजा खोलला की मलबार हिलचे दर्शन आणि मग मागच्या खिडकी खोलल्या तर सिंधू सागर, नरिमन पॉईंटचा नेकलेसचा नजारा डोळ्याला पारणे फेडणारा. पण डग बिगन हा तुलनेने छोटा. पण बंगल्याच्या मागच्या बाजूला मोकळी जागा होती. आजूबाजूला सुटसुटीत जागा होती. या बंगल्यामध्ये वसंतराव यांच्या पत्नी वत्सला आणि मुलगा अविनाश राहायला आले. त्या दिवशी अविनाश याचा वाढदिवस होता. वसंतराव नाईक यांना शेती, झाडे, पाऊस फार आवडायचे. म्हणून त्यांनी आणि त्यांच्या पत्नी वत्सलाबाई यांनी बंगल्याच्या परिसरात आंबा सुपाऱ्याची झाडे लावली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीमध्ये पाठवले गेले. आठवतं ना आपल्याला? हिमालयाच्या मतीला सह्याद्री धावला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कन्नमवार यांना करण्यात आलं. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक झाले. तो दिवस होता 5 डिसेंबर 1963. पण ते मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या सह्याद्री बंगल्यात राहायला गेले नाहीत, कारण त्यांनी आणि त्यांच्या पत्नी वत्सलाबाई यांनी हा बंगला छानपैकी सजवला होता. त्यांना हा बंगला आवडू लागला होता. म्हणून या डग बिगन या बंगल्यातच राहण्याचा निर्णय घेतला. वसंतराव नाईक यांना पाऊस खूप आवडायचा, त्यामुळे या डग बिगन बंगल्याचे नाव वर्षा केले. अशा प्रकारे माझे नाव वर्षा झाले. अजून एक गंमत, ते वसंतराव, त्यांच्या पत्नी वत्सला आणि मी वर्षा. वसंतराव नाईक यांनी 20 फेब्रुवारी 1975 रोजी आपल्या पदाची कवच कुंडले खाली ठेवली. जवळजवळ 12 वर्ष त्यांनी माझ्यामध्ये वास्तव्य केले. आजपर्यंत जो पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, वास्तवाला माझ्याकडेच येतो. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस माझ्याकडे वास्तवाला येणार आहेत. मी त्यांचे आनंदात स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. शब्दांकन राजेंद्र गुरव, गुरव की.